भाजपा पुरस्कृत तपास यंत्रणा आहेत, ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये राजकारणामध्ये प्रचंड दहशतवाद, दबाव अशा प्रकारचं काम करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं कारवाया केल्या. सर्वाधिक नव्हे तर 100% कारवाया या भाजपा विरोधकांवर करून त्यांच्या मदतीनं भाजपनं विरोधकांचे पक्ष फोडले, आमदार खासदार फोडले, सरकारं पाडली. तरीही या देशामध्ये असे काही लोक आहेत आमच्यासारखे, जे या दहशतीला बळी पडले नाही आणि स्वाभिमानानं तेव्हाही जगले आणि आजही जगतात. आणि आम्ही निष्ठेने आमच्या पक्षाबरोबर आहे. अशा पद्धतीनं संघर्ष करून सुद्धा आपल्याला उभं राहता येतं. हाच त्या पुस्तकाचा गाभा आहे. जुलमी राज्यव्यवस्था जी असते, ती जुलमी राज्यव्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्या समोरचं आव्हान हे लोकशाही मार्गाने जेव्हा संपवता येत नाही, तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना खतम करते. आणि त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचं राज्य निर्माण करते. त्यांना घाबरून काही लोक पळून जातात, पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही आणि त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं. हे पुस्तक वाचावं, हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं. त्यांनी यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला. ही जुलमी राज्य व्यवस्थेची ते सूत्रधार आहे. नरेंद्र मोदी सूत्रधार आहे. अमित शहा या जुलमी राज्य व्यवस्थेचे सूत्रधार आहे. त्यांनी सुद्धा हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्यानंतर एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे. वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी. जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे.